Cancer Healer Center, a new beginning. शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला. विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप. पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा. संजय राऊतांचा वक्तव्य तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. शरद पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं. मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला. मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची भेट घेतली. साहित्य संमेलनाच्या संदर्भात पवारांशी चर्चा केली. पवारांसोबत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. उदय सामंतांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार अशी सूत्रांची माहिती. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख. राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. राजन साळवींकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा. राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया. सुरेश धस उद्या अजित पवारांची भेट घेणार. बीड जिल्ह्यामधील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी करणार. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादियावर आसाममध्ये सुद्धा गुन्हा दाखल. तर इंडियाज गॉट टॅलेंट शोचे सर्व 18 भाग काढून टाका. महाराष्ट्र सायबर सेलचे युट्यूबला पत्र. बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदाना साई दरबारी. साईंचं दर्शन घेऊन छान वाटलं. रश्मिकाची मराठीमधून प्रतिक्रिया. मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त. Cancer Healer Center, a new beginning.